जैवविविधता आणि समृद्ध वनस्पती प्राणी संपत्तीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या राधानगरी परिसरात नुकतंच एका अत्यंत दुर्मिळ खापरखवल्या सापाचं दर्शन घडलंय. राधानगरी रस्त्यावरून प्रवास करताना डॉक्टर काळभैरे यांना हा दुर्मिळ साप रस्त्यावर दिसून आला. त्याचवेळी समोरून एक भरधाव टँकर येत असल्याचं लक्षात येताच डॉक्टर काळभैरे यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवून सापाला बाजूला सारलं आणि त्याला सुरक्षित जीवदान दिलं. निसर्ग टिकला तरच आपण टिकू अशी संवेदनशील भूमिका मांडत त्यांनी दाखवलेल्या या निसर्गप्रेमाचं सर्व स्तरातून मोठं कौतुक होतंय. विकिपीडियाच्या माहितीनुसार खापरखवल्या हा महाराष्ट्रातील एक अत्यंत दुर्मिळ आणि पूर्णपणे बिनविषारी साप आहे. आकारानं 1 ते 2 फूट लहान आणि पेन सारखा बारीक असणाऱ्या या सापाचे डोके टोकदार तर शेपटीचं टोक गोलाकार आणि खडबडीत ढालीसारख्या खवल्यांनी झाकलेलं असतं. चकाकणारा काळा किंवा काळपट जांभळा रंग आणि त्यावर असणारे पिवळे केशरी टिपके ही त्याची मुख्य ओळख आहे. जमिनीखाली किंवा झाडांच्या मुळांजवळ राहणारा हा अतिशय लाजाळू साप असून तो मानवाला अजिबात इजा करत नाही. मुख्यत्वे पश्चिम घाट, महाबळेश्वर, सातारा, पुणे आणि कोकणातील थंड हवेच्या डोंगराळ भागात हा आढळतो. अनेकदा नागरिक अज्ञातपोटी याला मांडूळ किंवा विषारी मण्यार समजून घाबरतात, परंतु हा साप पूर्णपणे निरुपद्रवी आणि शेतकऱ्यांचा मित्र आहे. या पार्श्वभूमीवरती असा दुर्मिळ साप आसपास आढळून आल्यास त्याला मारू नये. त्याऐवजी स्थानिक वनविभाग किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधून त्याला सुखरूप जंगलात सोडून द्यावं असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय.